एकीकडे राहुल गांधी यांचा छात्रों गुंज कार्यक्रम होत असतानाच दुसरीकडे भाजपने पुण्यातच युवा की आवाज कार्यक्रम हाती घेतला। भाजप प्रणित वंदे मातरम कृती समितीने युवा की आवाज कार्यक्रम आयोजित केला। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकात्मता संदेश जनमानसात पोहोचवण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असं भाजपतर्फे सांगण्यात आलं। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरम गायनाने झाली। वंदे मातरमचा जयघोष करत आमचे शेकडो हजार स्वातंत्र्य सैनिक हे फासावर लटकले। त्या शहीद हुतात्म्यांची माफी मागितली पाहिजे। संविधानाचा अपमान आपण केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची माफी मागितली पाहिजे। आणि म्हणून आज उद्या बोल घेतले जाते आम्हाला काही घेणं नाही। पण या देशातला राष्ट्रभक्त युवक हा संपूर्ण वंदे मातरम म्हणल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्याकडनं म्हणून घेतल्याशिवाय राहणार नाही। हाच इशारा या निमित्तानं आम्ही तुम्हाला देतोय।